बेल वाजली तसे काकांनी दार उघडले. समोर एक 27-28 वर्षाचा तरुण अनोळखी चेहरा काकांकडे बघून ऑकवर्डसा हसला. काकांनी भुवया उंचावल्या तर समोरून लगेच, "सॉरी काका, तुम्हाला डिस्टर्ब केलं. मी रचना, वरच्या मजल्यावर राहायला आले कालच. कोणी दूधवाला येतो का आपल्या बिल्डिंगमध्ये?" "अरे वा, वेलकम टू द बिल्डिंग. तरी मी काल म्हणतच होतो की वर कोणीतरी राहायला आलेलं दिसतंय." सामान ने-आण चालू होती आणि वरून बरेच आवाज पण येत होते. "हो, दूधवाला येतो ना रोज सकाळी. अगदी 6:30च्या ठोक्याला हजर असतो. मला त्याचा फोन नंबर असेल तर देता का?" "हो हो, आहे त्याचा नंबर. थांब शोधतो, बहुतेक मोबाईलवर असेल सेव्ह केलेला तुझ्या काकूंनी. ये ना, आत ये." "आत्ता नको काका, छोटी झोपली आहे. पटकन उठली तर रडून गोंधळ घालेल. एकतर जागा नवीन आणि मी दिसले नाही तर काही खरं नाही." "किती वर्षाची आहे? नाव काय?" "दिया नाव आहे. 2 वर्षाची झाली गेल्या महिन्यात." "छान छान." असं म्हणत काका नंबर शोधायला गेले. रचना तिथेच दारात थांबली. तिला अस्पष्ट असे काकांचे आवाज येत होते. काकूंशी बोलत असावेत. काका 2 मिनिटात परत आले. एक कागदाच्या चिटोऱ्यावर त्यांनी नंबर लिहून आणला होता. तो कागद रचनाने घेतला आणि आली तशी पटकन निघून गेली. 2 दिवसांनी परत एकदा बेल वाजली. पुन्हा दारात रचना उभी. "काका, तुमचं काही सामान आहे का बाल्कनीमध्ये?" "मी जरा बाल्कनी धुवून काढते. थोडं पाणी येईल खाली." "अगं हो, तुझ्या काकूंनी कुंड्या ठेवल्यात तिथे. त्या सरकवतो थोड्या. 10 मिनिट दे मला." "ओके काका, मी थांबते 15 मिनिट." असं म्हणत रचना परत आली तशी निघून गेली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गार्डनमध्ये वॉक करताना काकांना ती परत भेटली. यावेळी तिच्यासोबत बाबा गाडीतून एक गोड बाहुली होती. काहीतरी बोबड्या बोलात बडबड करत होती. रचनाने काकांना बघितले आणि बाबा गाडीचा मोर्चा तिकडे वळला. "हाय काका, ही बघा माझी दिया." तिने ओळख करून दिली. "हॅलो दिया, फिरायला आलीच का? आमचं गार्डन आवडलं का ह्या छोटीला?" काकांनी बोबडं बोलत दियाला विचारलं. "इव्हिनिंग वॉक का काका? रोज येता?" रचनाने चौकशी केली. "एकटेच येता? काकू नाही येत सोबत?" "छे छे, एकटा कुठे? मित्र असतात सोबत. आज मी लवकर आलो, येतील सगळे थोड्या वेळात. रिटायर्ड मंडळी आम्ही. जरा सकाळ संध्याकाळ बागेत फिरले की थोडं फ्रेश वाटतं. काकू नाही येत." तिने तिला घराच्या चौकटीत अडकून घेतले. तेवढ्यात काकांना कोणीतरी हाक मारली. "ते बघ आलेच आमचे प्रोफसिन्हा." म्हणत काकांनी त्यांच्या मित्राकडे बोट दाखवलं. "ओके मग काका, यू एन्जॉय विथ युअर फ्रेंड्स. दिया, आबांना बाय बाय करा." लगेच छोटेसे 2 हात बाय बायमध्ये हलले. "उद्या पण ये हां पलत. बाय बाय." काकांनी दियाला सांगितले आणि मित्र बसला होता त्या बेंचजवळ निघून गेले. काका आणि रचनाच्या अशा भेटी होत राहायच्या. कधी संध्याकाळी बागेत, कधी लिफ्टमध्ये. रचनाला राहायला येऊन 20 दिवस झाले असतील. एकदा दुपारी 4च्या सुमारास पुन्हा एकदा काकांची बेल वाजली. यावेळी "कोण आता?" असे पुटपुटतच काकांनी दार उघडलं. समोर रचना उभी. कडेवर दिया. रचनाचा चेहरा वैतागलेला आणि दियाचा रडून रडून सुकलेला. "काय गं, काय झालं? अशी का वैतागली आहेस?" "अहो काका, काय सांगू. सगळी साखर सांडली माझ्या हातून आणि ही बिना साखरेचं दूध अजिबात पीत नाही. बघा ना, रडून रडून कसा चेहरा सुकवून घेतलाय पोरीने." "अगं एवढंच ना, आधीच यायचं ना. इतका वेळ कशाला रडवायचं एवढ्याशा जीवाला. ये आत ये." "नको काका, आत्ता नको. नवीन घर बघून ही परत रडायची. बरं थांब, मी देतो साखर." म्हणत काका आत गेले. पुन्हा काकांचे अस्पष्ट कुणाशी तरी बोलण्याचे आवाज रचनाने ऐकले. काका परत आले तर हातात एक छोटी पिशवी होती. रचनाच्या हातात ती पिशवी देत काका म्हणाले, "ही छाकल आमच्या भाऊलीसाठी आणि यात अजून एक छोटा डब्बा आहे, तो भाऊलीच्या मम्मीसाठी. लोणचं आहे, काकूची स्पेशल रेसिपी. थँक्यू काका आणि सॉरी, मी आणि दिया तुम्हाला फार त्रास देतो. काकूंना पण सांगा." काका नुसतं हसले आणि रचना निघून गेली. एक दिवस काका संध्याकाळी निवांत बाल्कनीमध्ये बसले होते तर जोरजोरात भांडणांचा आवाज ऐकू आला. बहुधा रचना आणि तिचा नवरा अवी असावेत. अर्धा तास दोघांचे आवाज येत होते. त्यातच मध्ये दिया रडायला लागली. दोघांचे आवाज ऐकून घाबरली असेल पोर. "तुझ्याशी लग्न करून चूक केली." या वाक्यावर येऊन आवाज थांबले. काकांना बाल्कनीमधून अवी तावातावाने गाडी घेऊन जाताना दिसला. काका आत आले. फार डिस्टर्ब होते. मग त्यांनी काकूंना भांडण ऐकल्याचं सांगितलं. काकूंशी बोलताना त्यांना एक आयडिया सुचली. दुसऱ्या दिवशी काका सकाळीच वर गेले. अवी रात्री परत आला का नाही हे तर त्यांना बघायचे होतेच.
पण तो ऑफिसला जायच्या आधी त्याला गाठायचे होते. तरच त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होणार होता. त्यांनी बेल वाजवली तसं अविनेश दार उघडलं. त्याच्या चेहऱ्यावर रात्रीचा ताण अजूनही दिसत होता. त्यांची कधीही भेट झाली नसल्यामुळे त्याने प्रश्नार्थक मुद्रेने काकांकडे बघितले. तेवढ्यात मागून रचना, "कोण आहे अवी?" असं विचारत आलीच. "अहो काका, या ना." "अरे अवी, हे काका आपल्या खालच्या घरात राहतात. मी सांगितलं ना तुला, ह्यांची मला बरीच मदत होते. काका या ना." म्हणत रचना पुढे आली. "आता नाही येत रचना. आज काकूंचा हॅपी बर्थडे आहे. संध्याकाळी पार्टी ठेवली आहे. तिघांनी यायचं. 7 आलात तरी चालेल." "आम्ही नक्की येऊ काका. तसेही काकूंना मी अजून भेटले नाहीच. त्या निमित्ताने ओळखसुद्धा होईल. नाही का रे अवी?" अवीने नुसतीच मान डोलावली. "ओके, मग भेटू संध्याकाळी. मी जातो. बरीच तयारी करायची आहे." म्हणून काका निघून गेले. संध्याकाळी 7:10च्या सुमारास बेल वाजली. काकांनी दार उघडलं. रचना, अवी आणि छोटी दिया छान तयार होऊन आले होते. काकांनी त्यांचं स्वागत केलं. "आम्हीच पहिले आलो वाटतं." इतर कोणीही न दिसल्यामुळे अवी बोलला. "अरे फार कोणाला बोलवलं नाही आहे. छोटंसं आपलं सेलिब्रेशन. बसा तुम्ही, मी काकूला घेऊन येतो." रचना आज पहिल्यांदाच घरात आली होती. इकडे तिकडे बघत होती. फार सुंदर सजावट होती हॉलमध्ये. अगदी साधी पण तरीही डोळ्यांना सुखवणारी. समोर भिंतीवर एक मोठा फोटो होता. काकांचं कुटुंब होतं. मध्ये काका, त्यांच्या शेजारी एक गोड चेहऱ्याची स्त्री. काकूच असणार यात शंका नाही. मागे 2:35च्या आत बाहेरील पुरुष काकांचे मुलगे असावेत आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या पत्नी. पुढे खाली बसलेली काकांची नातवंड. इतका परिवार आहे काकांचा आणि आपल्याला माहीतच नाही. मी कधी अशी चौकशीच केली नाही काकांची. चुटपुट लागल्यासारखी रचना अवीला म्हणाली. तेवढ्यात काका आतून हातात एक मोठी फ्रेम घेऊन आले आणि त्यांनी ती समोर एका टेबलवर नीट सेट केली. काकामध्ये असल्याने आधी ती कसली फ्रेम आहे हे रचना आणि अवीला दिसत नव्हते. पण 2 मिनिटांनी काका बाजूला झाले आणि रचनाला धक्काच बसला. त्या फॅमिली पोर्ट्रेटमध्ये असलेला तो गोड चेहरा या फ्रेममधून पण प्रेमळ हसत होता. फरक एवढाच होता की या फोटोला हार घातला होता. "रचना, ही बघ तुझी काकू या चौकटीत अडकली आहे. माझ्यासोबत कुठेच येऊ शकत नाही. 2 वर्ष झाली माझ्यावर अशी रुसून मला सोडून गेली." रचना आणि अवी निशब्द त्या फोटोकडे पाहत राहिले. काका बोलत होते. "ही माझी सविता मला एकटा सोडून कायमची निघून गेली. दोन्ही मुलं परदेशात. तिच्या जाण्याने मी असा एकटा पडेन हे माहीत असतं तर कदाचित ती असताना मी तिच्यासोबत थोडा आणखीन वेळ घालवला असता. थोड्या अजून आठवणी साठवून घेतल्या असत्या. पण नोकरी, घर, संसार, मुलांचं संगोपन यात तिला वेळ देताच आला नाही. रिटायर्ड झालो की दोघं मस्त फिरू, आवडीचं खाऊ पिऊ, नाटक सिनेमा बघू, भरपूर गप्पा मारू, रोज फिरायला जाऊ असं मी तिला नेहमी म्हणायचो. पण आता हे सगळं राहून गेलं कायमचं. म्हणून आता सगळ्या खोल्यांमध्ये तिचे फोटो ठेवलेत आणि दिवसभर त्या फोटोकडे बघून ती आहे असं समजून तिच्याशी काही बोलत राहतो एकटाच." हे बोलत असताना काकांना एक हुंदका काही थांबवता आला नाही. रचनाच्या डोळ्यातले पाणी कधी तिच्या गालावर ओघळायला लागलं तिचं तिला काही कळलं नाही. अवीचे डोळेही पाणावले होते. काका पुन्हा बोलायला लागले. "काल तुम्हा मुलांचं भांडणं ऐकलं आणि वाटलं की सविता असती तर तिला ऐकवलं नसतंच. माणसं जोडण्याची कला अवगत होती. मी खडूस. कोणाशी जास्ती बोलायला मला आवडायचं नाही. पण सविताने मला माणसं जोडायला शिकवलं. ती गेली तरी तिने जोडलेली माणसं मला आजही फोन करतात, मला भेटायला येतात. तिच्या मागे मी एकटा पडू नये म्हणून ही तजवीज ती असतानाच तिने करून ठेवली. पण तिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती कोण भरून काढू शकणार आहे?" हताश स्वरात काका बोलत होते. अश्रू सतत धार वाहत होते. "खूप मौल्यवान काही गमावल्यानंतर त्याची खरी किंमत कळते. माझी सविता गेली आणि मला माझ्या आयुष्याची खरी किंमत कळली. मी तुम्हाला आज इथे बोलावले ते फक्त एवढंच समजवायला की आयुष्य फार छोटं असते रे मुलांनो. भांडणं, रुसवे फुगवे सगळं होईल, पण ते पराकोटीला जाऊ नये याचा प्रयत्न करत राहा. नाहीतर तुमच्या भांडणात हे फूल उमलण्याआधीच कोमेजून जाईल." काकांनी दियाकडे बघत म्हटलं. रचना उठली. आधी काकूंच्या फोटोला आणि मग काकांच्या पाया पडली. अवीने सुद्धा काकांसमोर हात जोडले. तिचं पाहून छोटी दिया पण सोप्यावरून उठली आणि दुडू धावत आली आणि काकांच्या पाया पडली. काकांनी तिला उचलले आणि स्वतःचे डोळे पुसत दियाचा एक पापा घेतला. तेवढ्यात बेल वाजली. "चला आता रडणं पुरे. मस्त पंजाबी जेवण ऑर्डर केले आपल्यासाठी
आता गरम गरम जेवून घेऊ. पंजाबी म्हणजे आमच्या सविताचं फेवरेट. असं म्हणत काका दार उघडायला गेले आणि अवीने रचनाला जवळ घेतले.